नमस्कार, मैं हूं अखिलेश पांडे और आप देख रहे हैं सी न्यूज़ भारत। खबर सतारा से है, जहां महाबलेश्वर तालुका में प्राण प्रतिष्ठा की खुशी के अवसर पर हजारों की संख्या में पदयात्रा लोगों ने निकाली। साथ ही राम भक्तों ने किस तरीके से व्यवस्था की है, इसके बारे में जानकारी दी। खुशी के मौके पर हर तरीके का खास कार्यक्रम भी रखा गया। देखिए ये रिपोर्ट। रामचंद्र की महाबळेश्वर तालुका में पूरे तालुक्यामध्ये आपल्या पूर्ण वातावरण अतिशय जोशपूर्ण आणि वातावरण एकदम उत्साही वातावरण आहे। या तालुक्यामध्ये आम्ही ज्यावेळेला अक्षता म्हणजे 500 वर्षाच्या लढ्याचा जर इतिहास बघितला तर आपण महाबळेश्वर तालुक्याच्या ह्याच्यामध्ये आम्ही लहानपणापासून तो इतिहास बघत आलो, थोडासा समजत होता आम्हाला। परंतु आपल्याला एक नशीब चांगलं आहे की आम्हाला त्या काळामध्ये काही करता नाही आलं, परंतु आमच्या नशिबात राम मंदिर उभारणीच्या काळामध्ये निधी संकलनाचा योगायोग आला। त्यावेळेला आम्ही प्रत्येक तालुक्यात प्रत्येक कुटुंबापर्यंत जाण्याचा प्रयत्न करून भले 10 रुपयाचा निधी का असताना त्या राष्ट्र मंदिरासाठी आपला प्रत्येकाचा निधी लागावा या हिशोबाने प्रयत्न केला। तशाच पद्धतीने ह्यावेळेला एक संधी मिळाली की ते अयोध्येवरून आलेल्या अक्षता, त्याचे निमंत्रण पत्रिका आणि त्या मंदिराचा असलेला फोटो हे प्रत्येक घरोघरी जाऊन वाटप करायचं होतं। त्यावेळेला जे मंगल कलश आपल्या तालुक्यापर्यंत पोहोचलेले होते ते पूर्ण तालुक्याचे मंगल कलश आम्ही प्रत्येक गावापर्यंत नेऊन त्या प्रत्येक गावाच्या मंदिरापर्यंत त्या मंदिरामध्ये महाआरती आणि आरतीनंतर ते गावाच्या सुपूर्द केले। हे अतिशय आनंदमय वातावरण होतं। गावामध्ये जोशपूर्ण स्वागत केलं गेलं। बऱ्याच ठिकाणी आम्ही ज्यावेळेला अक्षता घेऊन गेलो त्यावेळेला अक्षरशः सर्वांनी ताटाने ओवाळून मग त्या अक्षता स्वीकारल्या, आपल्या डोक्याला लावल्या आणि डोक्याला लावून मग आपल्या देवाऱ्यामध्ये ठेवल्या आणि येत्या 22 तारखेला ती अक्षता मंदिरामध्ये अर्पण करणार आहे। तालुक्याचा थोडासा आढावा जर घ्यायचा म्हटलं तर तालुक्यामध्ये मी फिरत असताना जो 116 गावांपर्यंत सर्व ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न केला आणि प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचणार। जसजशा प्रत्येक कुटुंबाला अक्षता मिळाल्या तसा एक आतून ऊर्जा निर्माण होते, तशी ऊर्जा निर्माण झाली आणि एक गाव एकानंतर दुसरं गाव, दुसऱ्यानंतर तिसरं गाव, अचानक एवढं आम्ही छोटासा कार्यक्रम असं वाटलं होतं सुरुवातीला काही होते का नाही, परंतु आता तालुक्याची जर परिस्थिती बघितली तर पूर्ण तालुका भगवामय झालेला दिसतोय। प्रत्येकाच्या घरावरती भगवा ध्वज लागलाय। आज तालुक्यातून सगळीकडे तुम्ही आढावा घेता तर पूर्ण तालुक्यावरती भगवा ध्वज लागलाय। उद्या प्राणप्रतिष्ठा आपणा कधी होते असं उत्साहाचं वातावरण तालुक्यामध्ये निर्माण झाले। प्रत्येक तालुक्यामध्ये प्रसाद, महाआरती, आरती, रामनाम जप, भजन, कीर्तन असे मोठमोठे सोहळे होणार आहेत। बिलारसारख्या गावात तर आकाशातून पुष्पवृष्टी, राम मंदिर आहे बिलारमध्ये, तिथं आज भव्य रॅली आहे त्यांची आणि भव्य मिरवणूक रामांची होईल आणि त्याच्यानंतर उद्याच्या ज्या 22 तारखेला प्राणप्रतिष्ठापना झाली की पुष्पवृष्टीसुद्धा होणार आहे। असं बऱ्याचशा गावांमध्ये असं नियोजन झालेलं आहे। आम्ही ज्या तालुक्यामध्ये रामवरदानीचं मंदिर आहे, म्हणजे रामांना वरदान दिलेलं मंदिर पार या ठिकाणी, तिथं सुद्धा पूर्ण दिवसभराचे कार्यक्रम आहेत। वाडा मध्ये आहे, तापळ्यामध्ये कार्यक्रम मोठे बरगतचे कार्यक्रम तालुक्यामध्ये आहेत। क्षेत्र महाबळेश्वरचं पूर्ण शेड्यूल सकाळी 7 वाजल्यापासून रात्रीच्या भोजनापर्यंतचं पूर्ण तयारी पूर्ण गावानं अशी अतिशय जोशपूर्ण वातावरणामध्ये केलेली आहे। तसंच पाचगणीमध्ये पूर्ण दिवसभराचे कार्यक्रम ठरलेले आहेत। बिलारमध्ये पूर्ण गावाचे कासवंड असेल, उंबरी असेल, दानवली असेल, तसेच बौशे गाव असेल, अशा कुठल्याही तालुक्यातलं आता एकही असं गाव नाही आणि एकाही ठिकाणीचं मंदिर नाही की त्या मंदिरामध्ये स्वच्छता असेल, रामांचा बद्दलचं जोशपूर्ण वातावरण असेल, ती उत्स्फूर्त एनर्जी घेऊन सर्वजण राम भक्त उतरलेले आहेत आणि जागोजागी भगवे ध्वज, फ्लेक्स रामांचे लागलेले आहेत आणि काही ठिकाणी तर चौकांमध्ये सुद्धा की व्यापारी वर्ग समजा काही लोक बाहेर नाही जाऊ शकत तर आम्ही इथंच पूजन करतो, आम्हाला मंदिरापर्यंत नाही जाता येणार, तर अशा ठिकाणी सुद्धा चौकात काही ठिकाणी कार्यक्रमांचं नियोजन अतिशय उत्तम पद्धतीनं झाले। अशा पद्धतीनं पूर्ण तालुक्याचा थोडक्यात मी आढावा सांगण्याचा प्रयत्न केला। सियावर रामचंद्र की पाँचगनी में आपने क्या बंदोबस्त किया? जय श्री राम। आदेश कसरोड़ी पाँचगनी से। मेरा गांव मेरा अयोध्या ये संकल्प लेके हमने अयोध्या में पंचगनी में एक छोटी सी मुहिम शुरू की है। हमने पंचगनी में कई मंदिर है, हर मंदिर में हमने उत्सव हम साझा करने वाले हो, जैसे कि गढ़जाई मंदिर, हनुमान मंदिर, विट्ठल मंदिर, राधा कृष्ण मंदिर, साई मंदिर, भवानी माता मंदिर शाहनगर, इन सभी मंदिरों में हमने उत्सव से हम जो अयोध्या कल का जो कार्यक्रम है वो हम मनाने वाले हैं और हमने घरों घरों जाकर अक्षता दे दिए। वहीं पे हम मंदिर में अच्छा सब जन आके उधर किसी को कुछ चीज़ की तकलीफ ना हो इसलिए हम ये करने वाले। करके सर आपको क्या बोलना है इसके बारे में? जय श्रीराम। माझं
मेरा नाम सुधीर बेलोश है। मैं अपना बोलूँ तो मैं क्षेत्र महाबलेश्वर में 15 तारीख को संक्रांत के दिन बहुत बड़ी रैली निकाली और उसके बाद जो वहाँ का जो माहौल है बिल्कुल ही राममय हुआ है। वहाँ के जो युवक है अपने राम भक्त है वो बिल्कुल सुबह से लेके शाम तक उनके दिमाग में एक ही नाम रहता है, प्रभु श्री राम का। उस हिसाब से अभी कल सुबह 6 बजे से वहाँ पे कार्यक्रम स्टार्ट होंगे। सुबह 8 बजे प्रभु के यहाँ अभिषेक होगा। उसके बाद श्री राम जय जय राम का जप होगा। उसके बाद भजन होगा और 11:30 बजे करीब हमारे जो अयोध्या में जो बाबरी ढांचा है उसको गिराने वाले हमारे जो तहसील के जो कार सेवक है उनका भव्य स्वागत होगा वहाँ पे। और उसके बाद महाआरती होगी। महाआरती के बाद महाप्रसाद का आयोजन किया हुआ है। उसके बाद शाम को कमलेश जामाता भजनी मंडल क्षेत्र महाबलेश्वर उनका भजन होगा। उसके बाद शाम को फिर से राम स्तोत्र का पठन किया जाएगा और उस जैसे दिवाली जैसा माहौल होगा। वहाँ पे हर घर में दिए जलाए जाएंगे। पूरा क्षेत्र महाबलेश्वर हमारा है वो बिल्कुल ही आप रात को देखोगे तो पूरा लाल ही लाल नज़र आएगा। श्री राम की कृपा से वो सब कुछ सही हो रहा है और हमारे प्रभु अयोध्या में कल पधारे उसकी हमें बहुत बड़ा वो है। जय श्री राम। हाँ सर, आप क्या बोलना चाहते हैं विठ्ठल मंदिर के बारे में? जय श्रीराम। मी वेदमूर्ती अनिल जोशी। कसा आहे 71 सालापासून म्हणजे हे मंदिर हवपत दत्तात्रय महाराज कळंबे यांनी स्थापन केलं तेव्हापासून विश्वामध्ये शांती असावी, सगळ्यांचं कल्याण व्हावं, रामराज्य यावं या संकल्पनेनं आपल्या मंदिरामध्ये रामाचा जन्मोत्सव आपण साजरा करतो। विशेषतः देशपांडे परिवार, बोधे परिवार, होंडराव कारंजकर परिवार, आम्ही स्वतः आमचे पुजारी परिवार पूर्ण यामध्ये आत्तापर्यंत सगळ्या गावांच्या 18 पगड जातींच्या सहकार्यानं हा उत्सव चांगला केलेला आहे। आणि आता हा भाग्याचा क्षण आलेला आहे की या वेळेला आत्तासुद्धा आम्ही संकल्प करतो की बाबा पाचगणीमध्ये सगळ्या थरामध्ये जेवढे काही इथे मनुष्य, स्त्री, पुरुष, आबालवृद्ध आहेत सगळे आनंदात सुखात राहावेत, सगळ्यांना रामराज्याचा अनुभव घेता यावा यासाठी आम्ही नामयज्ञ सोहळा घेतलेला आहे। अनेक महिला पुरुष या ठिकाणी सकाळी 9 ते 10 नामस्मरण करतील। श्रीराम जय जय राम अशा अखंड नामाचा जप होईल। त्यानंतर अतिशय सुमधुर अशा आवाजामध्ये 2 भजनी मंडळ, एक ज्ञानदा भजनी मंडळ आणि एक प्रार्थना करतोय। त्यानंतर या ठिकाणी प्रोजेक्टरवरती अयोध्येचा कार्यक्रम दाखवू। तो कार्यक्रम बघितल्यानंतर सगळे मिळून रामाची महाआरती करू आणि संपूर्ण गावामध्ये प्रत्येकाला प्रसाद पोचवावा, कारण आम्ही निधी घेतलेला आहे। आम्ही सगळ्यांच्या घराघरात वाडी वस्तीमध्ये सगळ्यांच्या सहकार्याने त्या ठिकाणी अक्षता पोचवलेल्या आहेत, आमंत्रण दिलेलं आहे आणि आमंत्रण आल्यानंतर रामाची स्थापना झाल्यानंतर प्रसाद मिळणं ही एक अतिशय श्रद्धेची आणि आवश्यक बाब आहे आणि त्याचंसुद्धा नियोजन या ठिकाणी या गावातल्या सगळ्या मंडळांनी मिळून केलेलं आहे। आपण प्रत्येक वाडी वस्तीवरती प्रत्येकाला प्रसाद मिळावा यासाठी मोठ्या प्रमाणात ते सुद्धा नियोजन करतो आहोत। आणि सगळ्यात विशेष महत्त्वाचं म्हणजे पाचगणीतून प्रत्येक घराघरातून, प्रत्येक गल्लीतून, वाडी वस्तीतून इतका छान प्रतिसाद मिळाला आहे की त्याचा प्रत्यक्ष अनुभव संध्याकाळी 7 वाजता आपल्याला चौकामध्ये घेता येईल। एक मोठा भव्य असा दीपोत्सव, भव्य असा त्या ठिकाणी रामगर्जना, त्यानंतर सगळ्या भक्तांच्या, सगळ्या 18 पगड जातींच्या हृदयात असणारी रामाविषयीचं प्रेम त्या चौकात आपल्याला बघायला मिळेल। आणि हा अतिशय भाग्याचा सुंदर दिवस हा कारसेवकांच्या मदतीनं भारतातल्या कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत, आसामपासून गुजरातपर्यंत ज्या ज्या राम भक्तांनी यासाठी कष्ट केले, ज्या ज्या 18 पगड जातींनी कष्ट केले त्या सगळ्यांच्यामुळे हा सुवर्णाचा क्षण आमच्या भाग्यात प्राप्त झाला आणि आपण मिळून सगळे मिळून साजरा करतो आहोत। जय श्रीराम। सर भौशेगण में आपने क्या तरीके? जय श्री राम। भौशे गांव का मैं एक नारायण मूर्ति भोज करके आपसे बात कर रहा हूँ। मेरे गांव में 2 दिन से मंदिर की साफ सफाई स्वच्छता चालू है। भौशे गांव में जो पहला इसका कलश आया था, कलश आने के बाद वो सब गांव में रैली निकाल के उसका बहुत उत्साह से मिरवणूक निकल के उसकी स्थापना की है। जय राम जी की। बाद में हमारे गांव में इसका राम जी के लिए कीर्तन भजन ये कार्यक्रम आयोजित किया है और भोजन का भी समय किया, प्रसाद महाप्रसाद चढ़ाया है। गांव में सब गांव में उत्साह है। कल का दिन जो है वो सुवर्णाक्षर में नोंदने जाने का जैसा हिंदू धर्म के लिए बहुत बड़ा दिन है। इसके लिए सब जना उसका ये करते दिन की याद कर रहे हैं। जय राम जी की। सर आप लोगों ने हमें आपके बारे में पूरी जो तरीके से आपने व्यवस्था की है इसके बारे में जानकारी देने के लिए आपको सी न्यूज़ की तरफ से धन्यवाद। धन्यवाद। जय श्री राम।
सतारा से सी न्यूज़ संवाददाता अब्दुल शेख की रिपोर्ट। फिलहाल इस खबर में बस इतना ही। देश दुनिया की तमाम खबरों के लिए देखते रहें सी न्यूज़ भारत, और खबर आपके साथ, आपके हाथ।